श्री नवनाथ कथासार अध्याय 9. गोरक्षनाथांचा जन्म व त्यांची गुरुभक्ती. चंद्रगिरी गावाला मच्छिंद्रनाथांची दुसरी भेट. अयोध्येतील प्रभू रामचंद्र व सूर्यदेवाच्या भेटीनंतर मच्छिंद्राने लगेचच पाशुपत राजाचा निरोप घेऊन पुढच्या तीर्थयात्रेसाठी तो रवाना झाला. मथुरा, माया, काशी, कांची, अवंतिका, जगन्नाथपुरी व द्वारका या प्रसिद्ध सप्तपुरीची यात्रा त्यानंतर त्याने पूर्ण केली. सप्तपुरीच्या यात्रेनंतर तो वंग देशात गेला. वंग देशातील अनेक गावांना भेटी देत देत तो चंद्रगिरी या गावात आला. तो भिक्षा मागत मागत एका घरासमोर आला. तो परिसर त्याला ओळखीचा वाटू लागला. तेव्हा त्याला 12 वर्षापूर्वी आपण येथे येऊन गेल्याचे आठवले. त्याला तेव्हाची एक घटनाही लगेच आठवली. त्याच अंगणात तो आज होता. त्याने अलक निरंजनची गर्जना करून माई भिक्षा वाढ हो अशी साद घातली. अंगणात जोगी आल्याचे गृहिणीला त्या साधेवरून समजले. लगेच ती भिक्षेचे धान्य घेऊन बाहेर आली. तिला पाहताच मच्छिंद्राने लगेच ओळखले. मच्छिंद्राला तिचे व त्याच्या नवऱ्याचे नाव माहीत असूनही त्याने त्या बाईला नाव, जात आदींबाबत माहिती विचारली. तेव्हा तिने, आम्ही गौड ब्राह्मण आहोत. माझ्या पतीचे नाव सर्वोदय पाल आणि माझे नाव सरस्वती आहे असे सांगितले. तेव्हा त्याने, तुमच्या मुलाला बोलवा, तो कुठे दिसत नाही असे तिला विचारले. तेव्हा ती म्हणाली, माझे नशीब फुटके आहे. पुत्रमुख पाहणे माझ्या नशिबातच नव्हते. तुम्ही नका उगाच ते दुःख पुन्हा सांगायला भाग पाडू. तत्क्षणी मच्छिंद्रनाथ म्हणाले, तू खोटं बोलत आहेस. पुत्र नाही असं होणं शक्यच नाही. मी 12 वर्षापूर्वी मंत्रून दिलेले भस्म तू खाल्ले होते की नव्हते? ते खाल्ले असल्यास पुत्रप्राप्ती होणारच. माझे शब्द खोटे ठरणार नाहीत. त्याचे बोलणे ऐकून बाईला 12 वर्षापूर्वीची घटना स्पष्टपणे आठवली. ती घाबरली. तिचा नवराही घरात नव्हता. तिच्या हातातले भिक्षेचे रिकामे पात्र थरथरू लागले. ती थरथर कापू लागली. भीतीने तिच्या सर्वांगाला घाम फुटला. तिची ही अवस्था होण्याचे कारण मच्छिंद्राने ओळखले. तो त्या बाईला समजाविण्याच्या सुरात म्हणाला, माते, तुझ्या हातात मी भस्म म्हणून काही साधी राख दिलेली नव्हती. ते मंतरलेले भस्म म्हणजे संजीवनी होती. तू घाबरलेली आहेस यावरून ते भस्म तू खाल्लेले दिसत नाहीस. काय केले तू त्या भस्माचे? खरं खरं सांग. मच्छिंद्राच्या बोलण्याने सरस्वती शांत झाली. ती म्हणाली, स्वामीजी, मला माफ करा. मी तुमचा खूप मोठा अपमान केला आहे. मी तुमच्या पुढे पदर पसरते. मला क्षमा करा. शेजार पाजारच्या बायकांनी नको नको ते सांगितल्यामुळे मी आपल्यावर संशय घेतला. या संशयापोटीच मी ते भस्म खाल्ले नाही. कोणाच्याही लक्षात न येता गुपचूपपणे मी ते भस्म समोरच्या उकिरड्यात टाकले. तेथे गाईचे शेण व केर टाकण्याची आमची जागा आहे. खरंच मी चुकले. मोठ्या मनाने आपण मला माफ करा. मी अडाणी आहे. शाप देऊन तुम्ही माझा विनाश करू नका. मी तुम्हाला शरण येते. असं म्हणून नाथांच्या पायांवर तिने लोटांगण घातले. ती मोठमोठ्याने रडू लागली. मच्छिंद्राने आपला क्रोध आवरला. त्या बाईला उठवले. तो तिला म्हणाला, तुझ्यावर रागावण्यात काही अर्थ तरी आहे का? आपल्या परिणामाची फळे तूच भोग आता. मी कशाला तुला शाप देऊ? तू घाबरू नकोस. फक्त तू भस्म टाकल्याची नेमकी जागा मला दाखव. मी बघतो काय करायचे ते. त्याचे हे शब्द ऐकून भ्यायलेली सरस्वती पूर्णपणे सावरली. मच्छिंद्र शाप देणार नसल्यामुळे जीव तिचा भांड्यात पडला. तिने सांगितले, 12 वर्षात तो ढीग एकदाही दुसरीकडे कुठे हलविलेला नाही. त्यामुळेच तो एवढा मोठा झालेला आहे. त्यातच मी ते भस्म टाकलेले होते. मच्छिंद्रनाथ त्या बाईसह त्या उकिरड्याजवळ गेला. हरिनारायणाचा अवतार गोरक्षतेत होणार असल्याचे श्रीकृष्णाने सांगितल्याचे मच्छिंद्राला आठवले. तेव्हा उकिरड्याला उद्देशून मच्छिंद्र म्हणाला, बाळा गोरक्षा, आता उठ, बाहेर ये.
12 वर्षे या गोवऱ्याखाली तू राहिलास. आता मी मच्छिंद्रनाथ तुला बोलावतो आहे. चल बाहेर ये. गोरक्षनाथांचा अवतार. मच्छिंद्राचे बोलणे ऐकून आश्चर्य घडले. त्या गोवड्याच्या ढिगाखालून कुठून तरी आवाज आला. गुरुवर्य, तुम्ही मला बाहेर काढा. मी इथे 12 वर्षापासून अडकून पडलो आहे. माझ्या डोक्यावर कितीतरी वजन आहे. मला एकट्याला यातून बाहेर पडणे शक्य नाही. कृपया आपणच मला बाहेर काढा ना. उकिरड्याखालून आलेल्या आवाजाने सरस्वती आश्चर्यचकित झाली. मच्छिंद्राने तिला टिकाव खोरे घेऊन येण्यास सांगितले. तिने घरात जाऊन तात्काळ ते आणले. मच्छिंद्राने राखेचा ढीग उपसायला सुरुवात केली. ते पाहून आजूबाजूचे लोकही जमले. काय चालले आहे हे सर्वप्रथम जाणून घेतल्यानंतर त्यांनीही मच्छिंद्राला जमेल तशी मदत करायला सुरुवात केली. मच्छिंद्रनाथांनी हे काम खरं तर मंत्रबळाने क्षणात सहज केले असते, परंतु त्याला लोकांना आपल्या कार्यात सहभागी करून घ्यायचे होते आणि सर्वांना गोरक्षनाथाच्या जन्माची हकीकत लक्षात आणून द्यायची होती. सर्वांच्या प्रयत्नाने काही वेळातच तो राखेचा ढीग उपसला गेला. त्यातून एक बालक बाहेर आला. गोरक्षेखालून 12 वर्षाचा अत्यंत तेजस्वी बालक बाहेर आला. तो 12 वर्षे सिद्धासनावस्थेत बसलेला होता. त्याच्या मस्तकावर कुरळ्या केसांचा जटाभार होता. तो तापसवेश धारण केलेला बालक सौंदर्यवान होता. त्याला पाहताच जमलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. सरस्वती आपल्या कपाळावर हात मारून घेत आक्रोश करू लागली. आपल्या फुटक्या नशिबाचा, करंटेपणाचा ती उद्धार करू लागली. तेव्हा मच्छिंद्रनाथ तिच्याकडे पाहत म्हणाले, अजिबात रडू नकोस आणि माझ्या तोंडावर शापवाणी बाहेर पडण्याच्या अगोदर इथून निघून जा. हा मुलगा तुझा नाहीच, तेव्हा कशासाठी रडतेस? हे ऐकून ती रडत रडतच घरात गेली. सर्व लोकांनाही खूप वाईट वाटले. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षाला प्रणवाची योगदीक्षा दिली. त्याला आपल्याबरोबर घेतले आणि त्या दोघांनीही ताबडतोब ते गाव सोडले. अशा रीतीने हरिनारायणाचा गोरक्षनाथ रूपाने अवतार झाला. त्याने आता कविनारायणाचा म्हणजेच मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली. हे गुरु शिष्य जोडीने भिक्षा मागत मागत देशभरातील तीर्थयात्रा करू लागले. या त्यांच्या संचारात एकदा ते कनकगिरी नावाच्या गावी आले. दोघे जण गावातील वस्तीपासून थोडेसे दूर उतरले. मच्छिंद्रनाथांना खूप भूक लागलेली होती. तेव्हा त्यांनी गोरक्षनाथांना भिक्षा मागण्यासाठी गावात पाठवले. गोरक्षाची अलोट गुरुभक्ती. 12-13 वर्षाचा गोरक्ष झोळी घेऊन भिक्षेसाठी गावात गेला. तो सुरुवातीला ज्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेला ते घर एका ब्राह्मणाचे होते. तेथे पितृश्राद्ध झालेले होते. त्या घराच्या अंगणातून त्याने जय अलख निरंजन माई भिक्षा वाढा हो अशी साद घातली. त्या घरातील ब्राह्मण स्त्री भिक्षा घेऊन बाहेर आली तर तिला 12-13 वर्षाचा तपस्वी बालक अत्यंत विनम्रतेने भिक्षा मागत असल्याचे दिसले. तिला तो कोणीतरी श्रेष्ठ योगीच वाटला, म्हणून ती परत घरात गेली. तिने आपल्या घरातील षड्रसांनी युक्त असणारे सर्व प्रकारचे अन्न भरपूर प्रमाणात भिक्षा म्हणून अत्यंत भक्तिभावाने त्याला वाढले. हे अन्न आपल्या गुरुला व आपल्याला पुरेसे आहे असे त्याला वाटले, म्हणून इतर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी अधिक भिक्षा न मागता तो थेट आपले गुरु जेथे थांबले आहेत त्या ठिकाणी गेला. दोघांनीही ते अन्न संपवले. जेवताना ते त्या ब्राह्मण स्त्रीचे व तिने बनवलेल्या सर्व पदार्थांची स्तुती करत होते. जेवल्यानंतर मच्छिंद्राने सहेतुपूर्वक गोरक्षाकडे दृष्टिक्षेप टाकला. गोरक्ष त्यामुळे साशंक झाला. त्याने मच्छिंद्राला विचारले, गुरुजी, काही मनात असेल तर स्पष्टपणे सांगा, मनात काही ठेवू नका. तेव्हा मच्छिंद्र म्हणाले, गोरक्षा, वडे खूप चांगले झाले आहेत, नाही? वडे आणखी असते तर किती बरे झाले असते. तृप्तीची ढेकर दिली असती.
मच्छिंद्राच्या या मागणीचे गोरक्षाला आश्चर्य वाटले. कदाचित गुरुला आपली परीक्षा पाहावयाची असेल असे त्याला वाटले. तो लगेच उत्तरला, एवढंच ना गुरुजी, मी परत तेथून आणखी वडे घेऊन येतो. तो नुसते एवढं म्हणून थांबला नाही, तर झोळी घेऊन लगेच गेला देखील. तो थेट त्या ब्राह्मणाच्या घरी जाऊन भिक्षा मागू लागला. ती ब्राह्मण स्त्री बाहेर येताच तो म्हणाला, माई, माझ्या गुरूंना आपल्या हातचे वडे खूप आवडलेत. ते त्यांना अजून खावेस वाटले आहेत, म्हणून मी वडे मागण्यासाठी परत आलो आहे. तरी कृपा करून मला आणखी वडे दिले तर मी गुरुसेवा करू शकेन. त्या ब्राह्मण स्त्रीला गोरक्षाचे हे बोलणे ढोंगीपणाचे वाटले. ती त्याला म्हणाली, गुरुचे नाव घेऊन स्वतःचे पोट भरण्याचा लोभीपणा योग्य नाही. अतिथी म्हणून तू सर्वप्रथम आला तेव्हा तुला मी भरपूर भिक्षा घातली आहे. आता तुला परत भिक्षा हवी असेल तर मात्र तुला किंमत मोजावी लागेल. तुला वडे फुकट अजिबात मिळणार नाहीत. एवढी गुरुभक्ती आहे तर मी मागेन ते दे, तरच तुझ्या गुरुसाठी मी वडे देईन. त्या बाईच्या बोलण्याचे गोरक्षनाथाला आश्चर्य वाटले, पण तो अचल होता. तो म्हणाला, माई, काय हवे ते मागा, मी गुरुसाठी सर्व काही द्यायला तयार आहे. तेव्हा त्या बाईनेही त्याची परीक्षा पाहावयाचे ठरवले. ती म्हणाली, आलाय मोठा गुरुभक्त, तुझा एक डोळा काढून दे बरं. गोरक्षाने त्या बाईचे शब्द ऐकले न ऐकले, तो मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या एका डोळ्यात बाजूने हाताची बोटे खुपसली व तो डोळा बाहेर काढला. त्यातून अखंड रक्त वाहू लागले. डोळा उपसल्यामुळे गोरक्षाला खूप वेदना झाल्या, पण त्या वेदना सहन करत तो म्हणाला, माई, हा घ्या माझा एक डोळा. माझा एक डोळा गुरुसाठी सत्कारणी लागला. तो डोळा धन्य झाला. कृपा करून आता तरी वडे द्या. गोरक्षाचे हे भयानक कृत्य पाहून ती ब्राह्मण स्त्री घाबरलीच. आपण काय बोललो नि या मुलाने तसे लगेच केले काय, याचा तिला अत्यंत पश्चाताप झाला. तिने या गोष्टीचा धसकाच घेतला. रडत रडतच ती घरात गेली आणि घरातले उरलेले सगळे वडे आणून तिने त्याच्या झोळीत टाकले आणि त्याला म्हणाली, तुझा डोळा मला नको, तो तू घेऊन जा. हे वडेही घेऊन जा, पण माझ्यावर कोपू नकोस. तेव्हा एका हातात वड्याची झोळी व दुसऱ्या हातात आपला काढलेला डोळा घेऊन ताबडतोब धावतच तो मच्छिंद्रनाथांपाशी आला आणि त्यांना म्हणाला, गुरुजी, हे घ्या वडे. मच्छिंद्रनाथ दुरूनच तो पळत येत असल्यापासूनच त्याच्याकडे पाहत होते. गोरक्षाने एक डोळा झाकलेला व त्याच्यावर अंगातल्या वस्त्राची पट्टी बांधलेली त्यांनी पाहिले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने विचारले, तू डोळा का झाकला आहेस? मच्छिंद्राच्या या नको असलेल्या प्रश्नाला उत्तर देणे गोरक्षाला क्रमप्राप्त होते. तो म्हणाला, काही नाही, थोडा ठणका लागला आहे, लाल झाला आहे, म्हणून तो मी बांधला आहे. तुम्ही काहीही काळजी करू नका. तुम्हाला वडे हवे होते ना, त्या बाईंकडून मी परत वडे आणले आहेत, आपण ते खाऊन घ्या. एवढे सांगून गोरक्षाने आपले तोंड विरुद्ध दिशेला वळवले व तो मच्छिंद्रांपासून दूर जाऊ लागला. मच्छिंद्राला शंका आली, म्हणून तो म्हणाला, अगोदर तुझा डोळा मला दाखव, त्याशिवाय मी अजिबात वडे खाणार नाही. ज्या वड्यांसाठी आपण एवढा उपद्व्याप केला, ते वडेच जर गुरुजी खाणार नसतील तर काय उपयोग, असा विचार गोरक्षनाथाने करून डोळ्यावरचा आपला हात बाजूला केला. डोळ्यावरची पट्टी सोडली. तेव्हा मच्छिंद्राला आत नुसतीच रक्ताळलेली खोबण दिसली. मच्छिंद्राला क्षणभर वाईट वाटले. असं कसं झालं, तू काय केलंस, असे प्रश्न विचारत त्याने गोरक्षाला आपल्या मिठीत घेऊन थोपटले. तेव्हा गोरक्षाने आपण परत त्याच घरी भिक्षा मागायला गेल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितला. गोरक्षाची अलौकिक गुरुभक्ती पाहून मच्छिंद्रनाथ द्रवला. त्याचे अंतःकरण भरून आले. गोरक्षाच्या हातातील बुबुळ मच्छिंद्राने घेतले, त्या खोबणीत ठेवले. संजीवनी मंत्राच्या सहाय्याने त्याने गोरक्षाचा डोळा पूर्ववत केला. त्यामुळे गोरक्षनाथाला परत त्या डोळ्याने पूर्वीसारखेच दिसू लागले. या प्रसंगाने गोरक्षनाथ गहिवरला. मच्छिंद्रनाथाच्या पायावर त्याने लोटांगण घातले. या अत्यानंदाने सुद्धा
त्याला रडू कोसळले. त्याला मच्छिंद्रनाथाने उठवून आपल्या बाहुपाशात घेतले. त्यानंतर आनंदाने त्याला आपल्या मांडीवर घेऊन वडे खाऊ घातले. गोरक्षनाथांनीही आपल्या चिमुकल्या हाताने गुरु मच्छिंद्रनाथाला वडे खाऊ घातले. दोघांनाही आनंद झाला. मच्छिंद्राच्या परीक्षेत गोरक्षनाथ यशस्वी झाला. हाच आपला सर्वोत्तम शिष्य असल्याची खात्री मच्छिंद्रनाथांना पटली. म्हणून दत्तात्रेयांनी त्याला शिकविलेली सर्व योगविद्या अवघ्या महिन्याभरात त्याने आपल्या शिष्य गोरक्षनाथाला शिकवली.